नमस्कार. महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आणि तासगाव जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तासगाव तालुक्यातले निकाल आपल्या हाती येत आहेत. त्याच्यामध्ये जो तिसरा जिल्हा परिषद गट आहे विसापूर, या विसापूर जिल्हा परिषद गटांतर्गत विसापूर पंचायत समिती गणाचा निकाल आत्ता आपल्या हाती आला आहे. याच्यामध्ये आमदार रोहित पाटील गटाला अतिशय मोठा असा धक्का बसलेला आहे, जिथं मागच्या पंचवार्षिकला जे पंचायत समिती सदस्य होते सुनील जाधव ते पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत. त्यामुळे तिथं माजी खासदार संजय काका पाटील यांच्या गटाने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं आहे. तिथं माजी पंचायत समितीचे सदस्य सुनील जाधव हे 173 मताने तिथं निवडून आलेले आहेत. तिथं अतिशय अटीतटीच्या आणि अटीतटीच्या या निवडणुका झालेल्या आहेत. याच्यामध्ये सुनील जाधव हे माजी खासदार संजय काका पाटील यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे कार्यकर्ते समजले जातात. अगदी त्याच पद्धतीनं रवींद्र पाटील हे सुद्धा रोहित पाटील यांच्या गटाचे अतिशय जवळचे त्यांचे कार्यकर्ते समजले जातात. रवींद्र पाटील हे माजी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य होते, मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक आणि माजी चेअरमन सभापती होते. त्यामुळं एकूणच या विसापूर पंचायत समिती गणामध्ये अतिशय अटीतटीच्या या निवडणुकीमध्ये सुनील जाधव यांना 173 मतांनी विजय खेचून आणण्यात यश मिळालेलं आहे. पण इथं रवींद्र पाटील यांना अपयश आलेलं आहे. या विसापूर पंचायत समिती गणामध्ये जी गावं आहेत त्याच्यामध्ये विसापूर, धामणी, पाडळी, हातनोली, त्याचबरोबर गोटेवाडी, पुणदी, वंजारवाडी या गावांचा समावेश आहे. या पंचायत समिती गणामधला जो निकाल आपल्या हाती आला आहे त्याच्यामध्ये रवींद्र पाटील हे 173 मताने पिछाडीवरती राहिले, त्यांचा पराभव झाला. तर तिथं सुनील जाधव हे 173 मताने तिथं निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर या विसापूर पंचायत समिती गणासोबतच विसापूर जिल्हा परिषद गटाची सुद्धा मतमोजणी झाली. याच्यामध्ये सुनील पाटील जे संजय काका पाटील गटाकडून उमेदवारी रिंगणामध्ये आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून ते आत्ता या रिंगणामध्ये आहेत. आणि त्यांच्यासोबत जे दुसरे उमेदवार आहेत अर्जुन पाटील हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. आमदार रोहित पाटील गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून उभे आहेत. त्यांना तब्बल 197 मताची आत्ता या विसापूर पंचायत समिती गणातून त्यांना आघाडी मिळालेली आहे. त्यामुळे आत्ताचा जो आपल्या निकाल हाती आला आहे त्याच्यामध्ये रवींद्र पाटील 173 मताने पराभूत होऊन सुनील जाधव हे 173 मताने तिथं विजयी झालेले आहेत. तर त्यांच्यासोबत अर्जुन पाटील हे 97 मताने आघाडीवरती आहेत आणि सुनील पाटील हे 97 मताने पिछाडीवरती आहेत.